Hello students, I am your English teacher. Today we are going to discuss Unit 3.4 at the Science Fair. Now tell me children, do you visit fair in your village or town? Right, we all love to visit fair. It is fun. Now tell me, what do you do in your science period? Correct. We do many experiments in our science period. So, today in our English period, we are going to discuss some science experiments. Marbling and magic watering can. Okay students, let's learn about marbling. Now, open your books, page number 64. One of the student in your class, Bhumika, is showing us the process of marbling. Okay. Hello, I am Bhumika. I am going to show you an interesting process of coating paper. The process is called marbling. For this, we need various things. A bucket, some water, kerosene or turpentine. What is mean by turpentine? रंग काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणारा जो द्रव पदार्थ असतो त्याला टर्पेंटाइन असे म्हणतात आणि केरोसिन तर तुम्हाला माहितच आहे. नेक्स्ट, ऑइल पेंट्स. हियर गिवन द कलर्स रेड, ब्लू, येलो and a brush. White sheets of paper. These all things we need for marbling. Okay. पहा या ठिकाणी भूमिका तुम्हाला काय सांगत आहे? कोटिंग करण्याची एक मनोरंजक पद्धत, त्याला मार्बलिंग असे म्हणतात. मग ही पद्धत करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे? तर भूमिका म्हणते आपल्याला एक बादली, थोडे पाणी, रॉकेल किंवा टर्पेंटाइन. रॉकेल किंवा टर्पेंटाइन दोन्हीपैकी आपण जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकतो. रंग सांगितलेले आहेत लाल, निळा, पिवळा आणि ऑइल पेंट ब्रश आणि शेवटी कागदाचे पांढरे ताव. ताव म्हणजे आपण जे चित्रकलेसाठी वगैरे शीट वापरतो हो की नाही, त्याला व्हाईट शीट्स असं म्हणतात, ते आपल्याला घ्यायचं आहे. पहा पुढे ती काय म्हणत आहे. नाउ आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. आता मी कृती करून दाखवेन असं भूमिका या ठिकाणी म्हणत आहे. मग पहा, फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 up to here with water. In this picture you have given bucket and you have to take water 3/4. ठीक आहे, 3/4 म्हणजे 3/4. याप्रमाणे तुम्हाला एका बादलीमध्ये पाणी घेणं आवश्यक आहे, भरायचं आहे. द ऑइल पेंट्स आर थिक. ऑइल पेंट्स कसे असतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चित्रकलेसाठी ऑइल पेंट्स वापरता. ते कसे असतात? जरा जाड असतात, घट्ट असतात. मग घट्ट आपल्याला काय करायचं आहे? पातळ करायचं आहे. वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाइन और केरोसिन. डायल्यूट मीन्स पातळ करणे. जे आपण ऑइल पेंट घेतलेले आहेत त्याला पातळ करण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाइन और केरोसिन. चमचाभर आपल्याला टर्पेंटाइन किंवा रॉकेल हे पेंट पातळ करतो म्हणून आपल्याला ते वापरायचं आहे. स्टीर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आणि चांगलं मिश्रण मिळवण्यासाठी त्याला व्यवस्थित ढवळा असं भूमिका म्हणत आहे. नाउ आय विल यूज द ब्रश. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर. पहा, आता मी ब्रश वापरेन. प्रत्येक ऑइल पेंटमधून काही थेंब घेईन आणि पाण्यावर हळूवारपणे शिंपडेन. हो की नाही? आपल्याला प्रत्येक रंगाचे एक एक थेंब घेऊन आपल्याला ते ड्रॉप्स बकेटातल्या पाण्यामध्ये काय करायचं आहे? हळूवार सोडायचं आहे, टाकायचं आहे, शिंपडायचं आहे. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. तुम्हाला काय दिसेल? ऑइल पेंट पाण्यावर तरंगते.
I will use the brush again to twirl the colors and make different shapes and designs on the surface of water. Isn't it interesting? The next step has to be done very carefully. ऑइल पेंट पाण्यावर तरंगते. मी पुन्हा ब्रश रंगात फिरवण्यासाठी आणि पाण्याच्या पृष्ठभागावर विविध आकार व नक्षीसाठी वापरेन असं या ठिकाणी भूमिका कृती करून आपल्याला सांगत आहे. I will keep this drawing paper gently on the surface of the water and press it a bit. पहा हे किती मनोरंजक आहे. तुम्हाला आवडते की नाही अशी क्रिया करण्यासाठी? पहा. I will keep this drawing paper gently. आपण जो ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे किंवा भूमिका जी ड्रॉइंग पेपर घेतलेली आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? अगदी काळजीपूर्वक हळूवारपणे आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर तो कागद काय करायचा आहे? ठेवायचा आहे आणि हळूवार त्याला दाब द्यायचा आहे, प्रेस करायचा आहे. Yes, now let us lift the sheets out of the bucket like this. Hey, what do you see? Such beautiful colors and shapes and designs. We will keep the sheet of paper away till it dries. भूमिकानं काय केलेलं आहे? ती म्हणत आहे मी हा कोरा कागद हळूवारपणे पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवलेला आहे आणि त्याला दाब दिलेला आहे. होय, याप्रमाणे आपण कागदाचा तुकडा वर उचलून घ्यायचा आहे आणि पहा याच्यावर तुम्हाला काय दिसतं? एवढे सुंदर रंग, आकार आणि नक्षी आणि आपण हा कागद वाळेपर्यंत दूर ठेवू. शेवटी सांगत आहे डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर? लेट मी हेल्प यू नो. ओके, थँक यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. आणि शेवटी भूमिका सांगते कागदाला मार्बलिंग तुम्हाला करायचं आहे का? मला तुम्हाला मदत करू द्या. नाही म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, माझे सादरीकरण पाहिल्याबद्दल तुमचे आभार. आणि शेवटी बॉक्समध्ये काय दिलेलं आहे बरं तुम्हाला? ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर बट फ्लोट्स ऑन इट्स सरफेस. वी यूज धिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. पहा तुम्हाला माहिती आहे विज्ञानामध्ये तुम्ही शिकलात की केरोसिन, रॉकेल हे जे तेल असतं ते पाण्यावर काय होतं? फ्लोट होतं, तरंगतं. हो की नाही? तेल पाण्यात मिसळत नाही पण त्याच्या पृष्ठभागावर तरंगते. मार्बलिंगसाठी आपण हा गुणधर्म वापरतो. हो की नाही? आपल्याला इंग्लिशचा हा विषय आहे पण या ठिकाणी आपल्याला विज्ञानशी निगडीत, विज्ञानच्या काही गुणधर्माशी निगडीत काही कृती या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, अतिशय सोपं आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये जे पेज नंबर 64 वर चित्र दाखवलेलं आहे त्या चित्राप्रमाणे तुम्हाला हे मार्बलिंग म्हणजे नक्षीकाम तुम्हाला करायचं आहे. ओके, नाउ लेट्स सी पॉइंटर्स. ओके, फर्स्ट learn to present the process of marbling. Do so with a demonstration if possible. काय करायचं आहे ठिकाणी तुम्हाला? वरील मार्बलिंगची प्रक्रिया उदाहरणे दाखले देऊन तुम्हाला काय करायचं आहे? सादर करायचं आहे. जसं की या ठिकाणी भूमिका, तुमच्याच वर्गातली भूमिका नावाची मुलगी हे सादरीकरण करून तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे काय करायचं आहे? प्रेझेंट करायचं आहे, सादरीकरण करायचं आहे. ओके, नाउ सेकंड, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. पहा, आपण बकेटामध्ये पाणी जे घेतलेलं होतं ते किती घेतलेलं होतं? 3/4. हे तुम्हाला वाचता किंवा समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये झालेलं असेल फ्रॅक्शन्स, बरोबर आहे का? अपूर्णांक. मग तुम्हाला वाचता येतील का? माझ्या मागे म्हणा बरं. रीड आफ्टर मी. 1/2, 1/3, 1/4, 1/5. नंतर दिलेलं आहे 1/9 मीन्स 1/9. ओके, नाउ 3/2. 2/3 means 2/3. Next 3/4, 2/5, and lastly 7/4 means 7/4. पहा, काही ज्या गोष्टी आहेत ते मोजण्यासाठी आपल्याला ह्या फ्रॅक्शनचा उपयोग करावा लागतो.
Okay, you have to write in your notebook. Question number 3. Find three nouns, 3 pronouns and 3 prepositions from the passage. तुम्हाला काय करायचं आहे? 3 nouns, 3 pronouns आणि 3 prepositions जे की ह्या पॅसेजमध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. मग टेल मी nouns. कोणकोणते नाउन्स आले तिथं? भूमिका इज देअर, बकेट, ब्रश. ओके, लाईक दिस यू हॅव टू राईट. सेकंड, 3 pronouns. Which are the pronouns? I, we, it. Okay, these pronouns given in this passage. And lastly, 3 prepositions. To, with, on, of, for. These are the prepositions. Okay, now fourth question, form pairs. Write a set of step by step instructions for marbling paper. In fourth question you have to write step by step instructions for marbling paper. कागदाच्या मार्बलिंग साठीची सूचना तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मग तुम्ही कसं लिहिणार? आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे, एकानंतर एक, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण कोणती क्रिया, कोणती कृती केलो ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि जे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलंच आहे. ओके, नाव मग कसं लिहिणार तुम्ही पहा आन्सर. इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्बलिंग. फर्स्ट यू हॅव टू राईट फर्स्ट नंबर. पॉईंटनुसार तुम्हाला लिहायचं आहे म्हणून 1 नंबर लिहून तुम्हाला त्याच्या पुढे इन्स्ट्रक्शन्स लिहायचे आहेत. पहा, टेक अ बकेट, सम वॉटर, केरोसिन और टर्पेंटाइन, ऑइल पेंट्स, ब्रश, some white sheets of paper. This is our first point. Now second, fill the bucket 3/4 with water. Third point, dilute the oil paint with a spoonful of kerosene and stir it to get a mixture. Point number 4, then sprinkle few drops of oil paints on the water. Fifth point, whirl the colors with brush to make different shapes and designs on the surface of water. Sixth point, keep the drawing paper gently on the surface of water and press it a bit. And last point, that is 7, shift the sheet of paper and let it dry for some time. Now your process of marbling paper is ready. Okay. Fifth question, with the help of your teacher or parents, collect other simple craft activities and learn to present at least one of them. पहा, तुम्हाला जो 5th क्वेश्चन दिलेला आहे, तुम्हाला तुमच्या पालकांच्या मदतीनं किंवा टीचर्सच्या मदतीनं काय करायचं आहे? काही सिंपल क्राफ्ट ॲक्टिव्हिटी काय करायचं आहे? प्रेझेंट करायचं आहे, शिकायचं आहे. ओके नाही, तुम्हाला चित्रकलेच्या तासामध्ये तुमच्या मॅडमनी वगैरे सांगितलेच असतील किंवा तुम्हालाही स्वतःला काही येत असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, अतिशय सोपे असावेत ॲक्टिव्हिटीज. अ पिन होल कॅमेरा. ओके नाही, फर्स्ट आपण पाहिलं अ पिन होल कॅमेरा. सेकंड सांगता येईल प्रिटी पेपर बर्ड. अँड थर्ड स्ट्रिंग टेलिफोन. ओके, यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक like these activities. Okay, now 6th question given, prepare a poster for your marbling activity. You have to prepare a poster for your marbling activity. Okay, our next page, our second experiment given here, magic वॉटरिंग कॅन. झाडाला पाणी देण्याचे जादुई भांडे. ओके, पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला भूमिका कृती करून दाखवलेली होती. तर या ठिकाणी कोण आहे आपण पाहूयात. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर. दे वॉन्ट showers every day, but
We can't waste water. That is why I have made this magic watering can for them. या ठिकाणी तन्मय आपल्याला ही साधी सोपी अशी कृती करून दाखवत आहे आणि तो काय म्हणतो या ठिकाणी, माझं नाव तन्मय आहे, मला माझ्या वनस्पतींना पाणी द्यायला आवडते आणि माझ्या वनस्पतींना पाणी आवडतं. आणि त्याच पद्धतीने तो काय सांगतोय, त्यांना दररोज पाण्याच्या सरी आवडतात, पण आम्ही पाणी वाया घालत नाही. त्यासाठीच मी त्यांच्यासाठी पाणी देण्याचे जादुई भांडे तयार केले आहे. पहा या ठिकाणी तन्मय अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वॉटरिंग कॅन करून दाखवलेला आहे. पाहू तो काय सांगतोय पुढे. टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन वी नीड an empty tin with a lid, a nail and a hammer. पहा आपल्याला कोणते साहित्य पाहिजे यासाठी. झाकण असलेला रिकामा डबा, खिळा आणि हातोडा या गोष्टींचा उपयोग त्यासाठी केला जाईल. दिस इज हाऊ आय मेड द कॅन. तन्मय सांगतोय मी हे भांड असं तयार केलं. आय मेड अ होल इन द बॉटम ऑफ द टीन युजिंग द नेल अँड द हॅमर. मी खिळा आणि हातोड्याच्या मदतीने डब्याच्या तळाला एक छिद्र पाडलं. देन आय टूक द लीड अँड मेड मेनी होल्स इन इट. मग तन्मयनी काय केलेलं या ठिकाणी, झाकण मी घेतलं आणि त्यात बरेचसे छिद्र पाडले हॅमरच्या सहाय्याने. यूज ऑफ हॅमर, तन्मय मेड मेनी होल्स इन इट. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट मायसेल्फ. आणि पहा काय सांगतोय तन्मय की मी खूप काळजीने हे काम केलेलं आहे, कारण हातोड्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि आपल्याला त्याचा वापर माहीत नसल्यामुळं तो अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. यू हॅव गिवन द प्रोसेस ऑफ मार्बलिंग magic watering can. Now see in the picture, first given one tin box, empty box and hammer, and here given nail. You have to do some holes in that tin box with the help of hammer. Okay, now see on the next page, the magic watering can is now ready for use. Now see how I use my magic can. I put a finger on the bottom hole and fill the can with water. पहा आता तन्मय काय म्हणत आहे, पहा मी माझी जादुई डब्बा कसा तयार केला आहे किंवा वापरला, ते कसं वापरायचं आहे. हा जादुई डब्बा, तळ्याच्या छिद्रावर मी बोट ठेवलं आणि डब्यात पाणी भरलं. Then I put the lid on the tin and turn the tin upside down without removing my finger. पहा आणि माझे बोट न काढता मी डब्बा उलटा केला. See now I will remove the finger. पहा मी आता बोट काढला. The shower starts. आणि पाण्याच्या सरी सुरू होतात. When I close the hole with my finger, the shower stops. आणि जेव्हा मी छिद्र बोटाने बंद करतो तेव्हा सरी थांबतात. वुड यू लाईक टू ट्राय दिस मॅजिक. मग तुम्हाला ही जादू करायला आवडेल का. इजंट इट व्हेरी इंटरेस्टिंग. पहा या बॉक्समध्ये तुम्हाला एक माहिती दिलेली आहे. इट इज बिकॉज ऑफ एअर प्रेशर दॅट द वॉटर स्टार्ट्स फॉलिंग डाऊन फ्रॉम द कॅन अँड व्हेन इट स्टॉप्स that is also due to air pressure, the pressure of the air outside the can. ही जी सगळी आपण मॅजिक वॉटरिंग कॅनची प्रक्रिया पाहिलेली आहे, तर हे कशामुळे झालेलं आहे, हवेच्या दाबामुळे कॅनमधून पाणी खाली पडायला लागते आणि जेव्हा ते थांबते ते सुद्धा हवेच्या दाबामुळेच. म्हणजे विज्ञानामध्ये जो गुणधर्म आहे हवेचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, या गुणधर्माचा उपयोग किंवा याच्या आधारावर आपण हे मॅजिक वॉटरिंग कॅन तयार करू शकतो आणि अगदी साध्या साहित्याचा वापर करून साध्या पद्धतीनं आपण हे करू शकतो. ओके, यू हॅव ऑल्सो डू इट. नाव पॉइंटर्स
फर्स्ट, प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड यूजिंग अ वॉटरिंग कॅन. ज्या ठिकाणी तन्मय तो वॉटरिंग कॅन कसा बनवला आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्हालाही हे प्रेझेंट करायचं आहे. ओके. साहित्य काय लागतात, कसं बनवायचं आहे, हाऊ टू यूज आणि त्याचा वापर कसं करायचा, हे 3 स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत, सांगायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, complete the following sentences in at least 2 different ways using your imagination. First, A, I was very careful not to dash. आता तुम्हाला या ठिकाणी ए दिलेला आहे. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू डॅश. या ठिकाणी तुम्हाला वाक्य अर्थपूर्ण तयार करायचं आहे. तर काय लिहिणार तुम्ही? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू बर्न माय हँड. ओके नाही, तन्मयनी इथं काय सांगितलं होतं सुरुवातीला? नॉट टू हार्म और हर्ट माय सेल्फ. ओके, तर अशाच पद्धतीने तुम्हाला I was very careful not to burn my hand एका प्रकारे झालं. दुसऱ्या प्रकारे पद्धतीने अशाच पद्धतीने कसं लिहिता येईल? I was very careful not to lie. हो की नाही, आपल्याला एकच सेंटेन्स 2 पद्धतीने लिहायचं आहे, पूर्ण करायचं आहे. Now B, would you like to dash? काय येणार मग इथं? Would you like to do this action? Or would you like to play with me? Okay, this way you have to complete these sentences. Now third, read and translate the following sentence. तुम्हाला काय करायचं आहे? ट्रान्सलेट करायचं आहे. I love to water my plants and my plants love water. काय येईल बरं ह्याचं ट्रान्सलेशन? मला माझ्या रोपट्यांना पाणी द्यायला आवडतं आणि माझ्या रोपट्यांना पाणी आवडतं. ओके, हिअर वॉटर इज यूज्ड फर्स्ट ॲज अ वर्ब अँड देन ॲज अ नाऊन. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा पाणी हा जो शब्द आहे तो काय म्हणून वापरलेला आहे? क्रियापद म्हणून. आणि दुसऱ्यांदा आपल्याला तोच शब्द हा नाम म्हणून वापरलेला या एकाच वाक्यामध्ये 2 पद्धतीने आलेला दिसतो. मग अगदी त्याच पद्धतीने फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज्ड ॲज अ नाउन ॲज अ वर्ब. अगदी ह्या वाक्यात दिल्याप्रमाणे तुम्हाला अजून काही शब्द सांगता येतील का, जे की वी कॅन यूज ॲज अ नाउन अँड ॲज अ वर्ब. सी फॉर एक्झाम्पल, फ्लाय, कॅन, टाय, प्ले, ओके, एक्सेट्रा. These are the words. For example, पहा आता फ्लाय हा आपण शब्द घेतलेला आहे. मग हा आपल्याला क्रियापद म्हणूनही वापरता आलेला आहे यामध्ये आणि नाम म्हणूनही. उदाहरणामध्ये पहा वाक्य सांगते मी. फ्लाईज फ्लाय बट अ फ्लाय फ्लाईज. ओके, लाईक दिस. सेकंड, कॅन. कॅन यू कॅन अ कॅन. These are the words which we use as a verb and as a noun. Okay, fourth question, form pairs. Write a set of step by step instructions for A, making a magic watering can. B, using a watering can. पहा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी? फॉर्म ऑफ पेअर्स म्हटलेला आहे. तुम्हाला जोड्या करून हे इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप सांगायचे आहेत, लिहायचे आहेत. पहा, मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन. फर्स्ट स्टेप, टेक अन एम्प्टी टिन विथ अ लीड, अ नेल अँड हॅमर. सेकंड, मेक अ होल इन द बॉटम ऑफ द टिन यूजिंग द नेल अँड द हॅमर. Number 3, take the lid and make many holes in it. Okay. Now be given here, using a watering can. मग तुम्ही watering can कसं वापरता?
ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगायचं आहे. ओके. स्टेप फर्स्ट, put a finger on the bottom hole and fill the can with water. Second, put the lid on the tin and turn the tin upside down without removing finger. And last, number 3, now the shower starts. तर हा जो फोर्थ क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये दिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नाउ फिफ्थ क्वेश्चन, with the help of your teacher and parents, collect other simple science experiments and learn to present at least one more experiment. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पालकांच्या किंवा टीचरच्या मदतीनं कलेक्ट अदर सिम्पल सायन्स एक्सपेरिमेंट, ज्या पद्धतीने तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, मार्बलिंग आणि मॅजिक वॉटरिंग कॅन असे 2 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत विज्ञानाच्या गुणधर्माचा वापर करून. अगदी त्याच पद्धतीने अजून यासारखेच तुम्हाला काय करायचे आहेत, सिंपल असे एक्सपेरिमेंट शोधायचे आहेत. मग तुम्हाला त्यातलं कमीत कमी एक तरी प्रेझेंट करायचं आहे. उदाहरणामध्ये पहा, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ओके, दिस इज द फर्स्ट वन. हे एक एक्सपेरिमेंट आहे पहिलं, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. सेकंड, to obtain a shadow from point source. Third, gases expand and heating. Fourth, air has weight. These are some experiments. Okay, then you have to present at least one experiment. Now sixth, prepare a poster on your magic watering can. तुम्हाला काय करायचं आहे, मॅजिक वॉटरिंग कॅनवर एक पोस्टर तयार करायचं आहे. ओके, आय हॅव गिवन वन सॅम्पल फॉर यू. यू हॅव टू डू लाईक दिस ऑदर्स. ओके, अ पोस्टर मॅजिक वॉटरिंग कॅन. ओके, आय कॅन वॉटर विथ माय मॅजिक वॉटरिंग कॅन. दिस इज अ पोस्टर. ओके, इन दिस वे वी हॅव डिस्कस्ड 3.4 at the science fair. Solve the questions given in pointers on page number 65 and 67 in your notebook. And for better understanding, read at the science fair again and again. Thank you. Stay home, stay safe.